नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. मी स्वामी समर्थ बोलतोय. आणि हो, मी तुला एक इशारा द्यायला आलो आहे. घाबरू नकोस, पण दुर्लक्षही करू नकोस. कारण जे मी सांगणार आहे ते तुझ्या आयुष्यात आधीच सुरू झालेलं असू शकतं. तू मला रोज हाक मारतोस, माझं नाव घेतोस, माझ्यावर विश्वास ठेवतोस असं म्हणतोस. पण मनात खोलवर एक अस्वस्थता आहे, एक बेचैनी आहे. तुला वाटतं सगळं ठीक आहे, पण आतून काहीतरी बरोबर नाही. आणि हीच ती वेळ आहे जिथे मी तुला थांबवायला आलो आहे. ऐक नीट. तू जे करत आहेस ना, त्यात एक सूक्ष्म चूक आहे. आणि ती चूक इतकी शांतपणे तुझ्या आयुष्यात शिरली आहे की तुला ती जाणवतही नाही. तू माझं नाव घेतोस, पण मन दुसरीकडे असतं. शब्द माझे, पण विचार जगाचे. ही भक्ती नाही, ही सवय आहे. आणि सवयीतून अनुभव कधीच जन्मत नाही. तू मला फक्त गरजेच्या वेळी आठवतोस. संकट आलं की माझं नाव, आणि संकट गेलं की पुन्हा जुने मार्ग. हा व्यवहार आहे, समर्पण नाही. आणि लक्षात ठेव, व्यवहाराने कृपा मिळत नाही, समर्पणाने मिळते. मी तुला सोडलं नाही, पण तू स्वतःपासून दूर जातोयस. तुझ्या मनात राग साचलाय, मत्सर वाढलाय, आणि तरीही तू म्हणतोस की तू शांत आहेस. स्वतःला फसवू नकोस. कारण मला तुझं बाहेरचं नाही, आतलं दिसतं. तू लोकांसमोर भक्त दिसतोस, पण एकट्यात तुझं मन तुटलेलं आहे. आणि हेच कारण आहे की तुला अपेक्षित बदल दिसत नाही. तू सतत विचार करतोस, माझं का होत नाही? मी इतकं करतो तरीही परिणाम का नाही? कारण तू परिणामावर लक्ष ठेवतोयस, प्रक्रियेवर नाही. तू श्रद्धेपेक्षा अपेक्षा वाढवल्या आहेत. आणि जिथे अपेक्षा जास्त, तिथे निराशा ठरलेली. मी तुला एकच सांगतो, थांब. स्वतःकडे पहा. तू खरोखर शांत आहेस का? तू खरोखर विश्वास ठेवतोयस का, की फक्त शब्द बोलतोयस? हीच ती चूक आहे जी तुला मागे ओढतीये. तू बाहेरच्या पूजा वाढवल्या, पण आतल्या शांततेकडे दुर्लक्ष केलं. दिवे लावलेस, पण मनात अंधार ठेवला. नाव घेतलंस, पण शंका सोगली नाही. आणि म्हणूनच तुला अनुभव येत नाही. आता माझं ऐक. आजपासून बदल सुरू कर. मोठा नाही, छोटा. जेव्हा माझं नाव घेशील, तेव्हा फक्त नाव घे. कोणतीही मागणी नको, कोणतीही घाई नको. मन शांत ठेव. दुसरं, स्वतःला दोष देणं थांबव. चूक झालीये, पण ती सुधारता येते. तिसरं, दुसऱ्यांची तुलना थांबव. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. आणि चौथं, संयम ठेव. कारण मी तुझ्यासाठी काम करतोय, जरी तुला दिसत नसलं तरी. पण लक्षात ठेव, जर तू ही चूक अशीच चालू ठेवलीस, तर तुला फक्त शब्द मिळतील, अनुभव नाही. आणि मला ते नको आहे. मला तुझ्यात बदल पाहायचा आहे. तुला शांत, स्थिर आणि निडर बनवायचं आहे. म्हणून हा इशारा आहे. शिक्षा नाही, जाग करण्यासाठी आहे. तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. पण तुला एक पाऊल टाकावं लागेल. बाकीचा मार्ग मी दाखवीन. फक्त विश्वास ठेव, शंका सोड, आणि मनापासून नाव घे. मग बघ, हळूहळू सगळं बदलायला लागेल. तुझं मन, तुझी परिस्थिती, तुझं आयुष्य. आणि त्या दिवशी तुला समजेल, मी नेहमीच तुझ्यासोबत होतो. फक्त तू स्वतःपासून दूर गेला होतास. आता परत ये. आणि लक्षात ठेव, वेळ निघून जाण्याआधी बदल करणं गरजेचं आहे. नाहीतर उशीर होतो. आणि उशीर झाल्यावर पश्चात्ताप उरतो. मला तुझा पश्चात्ताप नको आहे. मला तुझा बदल हवा आहे. म्हणून हा इशारा लक्षात ठेव आणि आजपासून सुरुवात कर. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ
आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.